नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिनर्जी इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा चॅप्टर प्रिपेअर केलेला असेल किंवा एक दोन वेळेस रीड केलेला असेल तर त्या चॅप्टरवरचे महत्त्वाचे क्वेश्चन्स या लेक्चरमध्ये आपण बघू. या लेक्चरमधले हे क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला टॉपिक हा पूर्णपणे समजून जाईल. ठीक आहे, तर सुरू करूयात. स्टार्टिंग फ्रॉम द मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तुम्हाला माहिती असेल स्टुडंट्स की जो बोर्डाचा क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये पहिलाच क्वेश्चन काय असतो तर हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतो. सो वी आर स्टार्टिंग फ्रॉम मल्टिपल चॉईस क्वेश्चन. याच्यामध्ये आपण जवळपास 20 किंवा 19 हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन घेणार आहोत. ऑड वन आउट टाईप क्वेश्चन घेणार आहोत. ट्रू और फॉल्स टाईप क्वेश्चन घेणार आहोत. मॅच द पेअर टाईप्सचे क्वेश्चन घेणार आहोत. ॲज वेल ॲज आपण पॅराग्राफ टाईपचे क्वेश्चन्स देखील घेणार आहोत. ठीक आहे, तर हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं आहे ज्याच्यामध्ये तुमचे ह्या सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स घेतल्यानंतर या टॉपिकची क्रिस्टल क्लिअर अंडरस्टँडिंग तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, सो स्टार्ट करूयात पहिल्या एमसीक्यू पासून. When a ray of light passes from an optically rarer medium to an optically denser medium, how does it bend? Now we know that student, when a ray of light travels from one transparent medium into another transparent medium, its direction get change. But it may change towards the normal or it may change away from the normal. मग जर लाईट हा ऑप्टिकली रेअर मीडियम मधून ऑप्टिकली डेन्सर मीडियम मध्ये जात असेल, नीट लक्षात घ्या. when that ray of light travel from optically rarer medium to optically denser medium, then it get bent towards the normal. जर लाईट हा ऑप्टिकली रेअर मीडियम मधून, सपोज हा ग्लास स्लॅब आहे आणि याच्यामध्ये लाईट हा इन्सिडेंट झालाय, तर होतं काय, तो जो लाईट आहे असा बेंड होणार आहे. तो जो लाईट आहे हा काय होणार आहे, बेंड होणार आहे. आणि इथे आपण जर का असा नॉर्मल इंडिकेट केला, तर काय होणार आहे की हा जो लाईट आहे हा काय होणार आहे, बेंड होणार आहे. ठीक आहे, ओके. मग हा जो लाईट आहे हा बेंड झालेला आहे. सो कुणीकडे बेंड झाला, सो दॅट रिफ्रॅक्टेड रे गेट बेंड towards the normal. When a ray of light travels from rarer to denser medium, then a refracted ray get bent towards the normal. So B is the option. मग आता याच्यामध्ये ए ऑप्शन काय, अवे फ्रॉम द नॉर्मल. मग जर समजा लाईट हा डेन्सर मीडियम मधून रेअरर मीडियम मध्ये गेला असता तर ए ऑप्शन हे असू शकलं असतं. इट रिफ्लेक्ट बॅक इन द सेम मीडियम. दिस कॅन हॅपन इन केस ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि 90 मध्ये तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ लाईट होतं, त्याच्यामध्ये इन केस ऑफ मिरर डी ऑप्शन बरोबर असू शकतं. इट गोज स्ट्रेट लाईन विदाउट बेंडिंग. आता ही केस कधी असू शकते किंवा ही केस होऊ शकते का, तर मित्रांनो ही केस होऊ शकते. आणि कुठल्या कंडिशन मध्ये ही केस होऊ शकते, सो जर समजा लाईट हा नॉर्मली पास झाला म्हणजे काय की जर तो एअर मधून डायरेक्ट ग्लास मध्ये गेला, जिथं अँगल ऑफ इन्सिडन्स हा झिरो आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स काय, झिरो आहे. मग अँगल ऑफ इन्सिडन्स जर का झिरो असेल तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन देखील झिरो होईल. मग एखाद्या क्वेश्चनला प्रिपेअर करताना या सगळ्या अँगलनी आपल्याला काय करावं लागणार आहे, प्रिपेअर करावं लागणार आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघूयात. Now the next question, what is the unit of refractive index of the medium? Now refractive index, students, we know that the refractive index काय, so refractive index is denoted by n, and n is the ratio of two velocities, that is v1 upon v2. तर याचं युनिट काय, मीटर पर सेकंड अपॉन मीटर पर सेकंड, and both the unit get cancelled, so it has no unit. आणि जर का 11th मध्ये तुम्ही बघितलं, सेम 11th ला देखील हा चॅप्टर आहे. 11th मध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायला मिळेल की नो डायमेन्शन. So it is unitless as well as dimensionless. Refractive index काय, refractive index is unitless as well as dimensionless. Unitless पण आहे आणि डायमेन्शनलेस पण आहे. सो जर ऑप्शनचा विचार केला तर इथे इट हॅज नो युनिट, सो डी विल बी द ऑप्शन. ठीक आहे.
According to Snell's law, what does the constant ratio sin I upon sin R represent? Sin I upon sin R हा रेशो काय रिप्रेझेंट करतो? ऑब्वियसली sin I upon sin R रिप्रेझेंट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पण इथे ऑप्शन्स काय दिले ते बघूया. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द फर्स्ट मीडियम. बेसिकली काय होतं की लाईट फर्स्ट मीडियम मधून सेकंड मीडियम मध्ये जातो, त्यावेळेस आपण रिफ्रॅक्टिव्ह ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम काढत असतो. मग सेकंड ऑप्शन काय आहे? इट इज अ ऍब्सोल्यूट. हा, त्याच्यामध्ये अजून ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये फर्स्ट मीडियम हे ऑलवेज व्हॅक्युमच असतं. मग ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा आपण म्हणूया की हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे याचे दोन प्रकार, एक ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि दुसरा दुसरा रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय की व्हेन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम देन दॅट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज कन्सिडर्ड ॲज ए ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पण ज्या वेळेस लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातो, सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम कॅन बी कन्सिडर्ड ॲज ए रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो इन दिस केस बी इज द आन्सर. रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम and that represent the sin I upon sin R. ठीक है? Okay. Now, what is the speed of light in a vacuum approximately? विद्यार्थ्यांनो तुम्ही नीट बघा, इथे प्रत्येक बऱ्यापैकी नंबर सेम पण 10 चा जो पॉवर आहे तो वेगवेगळा आहे. and we know that the speed of light in a vacuum is 3 into 10 raised to power 8 meter per second. Now the question is, what is the exact speed? एक्झॅक्ट स्पीड किती आहे? जर का तुम्हाला ती एक्झॅक्ट स्पीड लक्षात ठेवायची असेल तर तुम्ही लक्षात ठेवू शकता 299792458 मीटर पर सेकंड ही लाईटची एक्झॅक्ट स्पीड आहे. मित्रांनो, तुम्ही अगदी नंबर पाठ केल्यासारखं एखादा मोबाईल नंबर पाठ केल्यासारखं हे प्रिपेअर करू शकता. मग जर का मी याचे पॉइंट शिफ्ट केला, सो दॅट बिकम्स 1 2 3 4 5 6 7 8. इट्स अ 2.99792458 into 10 raised to power 8 meter per second and approximately 3 into 10 raised to power 8 meter per second, and that is the speed of light. आणि याचा जर का आपण विचार केला तर इथे इज द ऑप्शन. हे काय होईल? तुमचं करेक्ट ऑप्शन होईल. ठीक आहे. नाउ which phenomena is responsible for the twinkling of star? आता इथे वेगवेगळे फेनॉमेनाज दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो, ज्याच्यामध्ये डिस्पर्शन ऑफ लाईट आहे. आता डिस्पर्शनचा अर्थ काय होतो? डिस्पर्शनचा अर्थ होतो की ज्या वेळेस लाईट हा प्रिझम मध्ये पास होतो, प्रिझम मधून पास होतो, ज्या वेळेस लाईट हा प्रिझम मधून पास होतो, तर प्रिझम मधून पास झाल्यानंतर सपोज आता हा जो व्हाईट लाईट आहे, हा व्हाईट लाईट ज्या वेळेस प्रिझम मधनं पास होईल तर होतं काय? व्हाईट लाईट प्रिझम मधनं पास झाल्यानंतर या व्हाईट लाईटचे वेगवेगळ्या अँगल मध्ये किंवा या व्हाईट लाईटचं सेपरेशन होतं. या व्हाईट लाईटचं काय होतं? सेपरेशन होतं. याच्यामध्ये ऍक्च्युली एवढेच कलर दिलेले आहेत, तर आपण आता पाहतात असे दोन फाइंड करूयात. आपण असं समजू ऍक्च्युली हा ब्ल्यू कलर आहे पण आपण त्याला व्हायोलेट कलर असं नाव देऊया. सो इथे हा जो कलर आहे बेसिकली हा व्हाईट कलर आहे. दॅट मीन्स इट्स अ व्हाईट लाईट आपण असं म्हणू शकतो. सनलाईट इज कन्सिडर्ड ॲज अ व्हाईट लाईट. सनलाईटला देखील आपण व्हाईट लाईट म्हणतो. मग हे काय आहे? तर दिस फिनॉमिना इज नथिंग बट द डिस्पर्शन ऑफ लाईट. व्हेन व्हाईट लाईट incident on the surface of prism separate that white light into its component color and that phenomena is known as a dispersion of light. But internal reflection of light म्हणजे काय? तर जनरली इंटरनल रिफ्लेक्शन हे आपल्याला सिलेंडर मध्ये पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल काय की हा एक सिलेंडर आहे आणि याच्यावर दुसरा एक सिलेंडर आहे आणि त्याच्यामध्ये जर का हा रे इन्सिडेंट झाला तर हा रिफ्लेक्ट होतो आणि असा रिफ्लेक्ट होत जातो. जनरली ओएफसी केबलमध्ये आता याच्यामध्ये हा जो सिलेंडर आहे ना, हा सिलेंडर थोडासा मोठा पाहिजे, म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की हे तसं होतच नाहीये, तर आपण त्याची डायग्राम ड्रॉ करू. ठीक आहे. किंवा हा एक सिलेंडर आहे आणि त्याच्यावर अजून एक सिलेंड्रिकल वायर आहे. बेसिकली ही काय ग्लास टाइप वायर असते.
आतला जो पार्ट आहे याला आपण कोर म्हणतो आणि वरच्या सरफेसला आपण क्लॅडिंग असं म्हणतो. आणि इथनं रे पास होतो असा रिफ्लेक्ट होत जातो. सो इट रिफ्लेक्ट इंटरनली अँड दॅट रिफ्लेक्शन इज नथिंग बट द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. या रिफ्लेक्शनला आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणतो. देन सेकंड वन इज द ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन काय स्टुडंट, तर या ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन मध्ये काय होतं की अर्थच्या भोवती अर्थचे वेगवेगळे लेयर्स असतात and that layers are nothing but the atmosphere. त्यालाच आपण atmosphere म्हणतो. ज्यावेळेस लाईट येतो त्यावेळेस इट गेट बेंड टुवर्ड्स द नॉर्मल आणि त्यात ते जे रिफ्रॅक्शन आहे that refraction is nothing but the atmospheric refraction. And last one is the scattering of light. तर इथे विचारलं काय की which phenomena is responsible for the twinkling of star, and atmospheric refraction is responsible for the twinkling of star. तर याच्यामध्ये ट्विंकलिंग ऑफ स्टार साठी कुठलं रिझन किंवा कुठला लाईटचा फेनॉमेना हा रिस्पॉन्सिबल आहे, तर ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. मग डिस्पर्शन, तर प्रिझम मध्ये डिस्पर्शन होतं. जर का OFC केबल ऑप्टिक फायबर केबल बघितली तर तिथे तुम्हाला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. मिराज मध्ये उन्हाळ्याच्या दिवसात रोडवर आपल्याला गाड्यांचे रिफ्लेक्शन दिसतात, दूरच्या झाडांचे रिफ्लेक्शन दिसतात, डोंगरा भाग असेल तर त्या डोंगराचे रिफ्लेक्शन दिसतात. मग ह्या जे रिफ्लेक्शन दिसतात दीज आर ऑन द बेसिस ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन्स ऑफ द लाईट. ठीक आहे. ओके. ड्यू टू atmospheric refraction sun is visible about how many minutes before the actual sunrise. हा क्वेश्चन आपण टाळूया स्टुडंट. नेक्स्ट, when light enters glass slab from air, which property of light does not change? बेसिकली स्टुडंट, ज्या वेळेस लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातो तर तुम्ही थोडंसं ॲडव्हान्स लेवलवर जर याला प्रिपेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल की लाईट इज अ वेव्ह अँड वेव्ह हॅज सर्टन पॅरामीटर लाईक ॲम्प्लिट्यूड, वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी. आणि मग या सगळ्यांमध्ये आपण म्हटलं की बाबा ज्यावेळेस लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जातो त्याची डायरेक्शन चेंज होती. मग डायरेक्शन चेंज होती त्यावेळी व्यतिरिक्त त्याची स्पीड चेंज होती. पण स्पीड चेंज होती म्हणजे काय, तर स्पीड चेंज होती म्हणजे त्याची वेव्हलेंथ देखील चेंज होती. आणि फक्त त्याचा एक पॅरामीटर जो चेंज होत नाही आणि तो म्हणजे कुठला, तो म्हणजे फ्रिक्वेन्सी. ज्यावेळेस लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाईल फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. ठीक आहे. सो when light travels from one medium, transparent medium, to another transparent medium, frequency does not get changed. Then what is the splitting of white light into its component color when passes through the prism called? We know that students, that we call them dispersion of light. आता आपण बघितलं की ज्यावेळेस लाईट प्रिझम मधनं पास होतो व्हाईट लाईट, तर व्हाईट लाईट तो प्रिझम काय करतो, त्या व्हाईट लाईटला त्याच्या कॉम्पोनंट कलर मध्ये सेपरेट करतो. Then in the visible spectrum of light, which color bends most during the dispersion through the prism? मग आता मला सांगा की कुठला कलर आहे जो सगळ्यात जास्त बेंड होतो, तर आपण ऑलरेडी बघितलंय की याच्यामध्ये बेंड झालेला जो कलर आहे तो व्हायोलेट कलर हा सगळ्यात जास्त बेंड झालेला आहे. सो व्हायोलेट कलर हा सगळ्यात जास्त बेंड होतो आणि ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त तो जास्त बेंड होतो. जो जास्त बेंड होतो त्याची स्पीड कमी असते. म्हणजे मी म्हणेल की बाबा रेड लाईट हा कमी बेंड झाला, इट्स लिस्ट डेविएटेड, तर त्याची स्पीड ही व्हायोलेटच्या कंपेअर मध्ये जास्त असेल. मग आपण जे म्हटलं स्टुडंट्स की बाबा जे कलर होतात ते VIBGYOR, तर या लाईटच्या स्पेक्ट्रम मध्ये रेडची स्पीड ही सर्वात जास्त असायला पाहिजे, त्यानंतर ऑरेंजची स्पीड असायला पाहिजे, त्यानंतर येलो, त्यानंतर ग्रीन, देन ब्ल्यू, देन इंडिगो, अँड व्हायोलेट कलर हॅज लोएस्ट स्पीड अमाउंट दिस विजिबल कलर्स. ओके, हे तर आपण बघितलं. देन नेक्स्ट क्वेश्चन बघूयात की इन द व्हिजिबल स्पेक्ट्रम विच कलर बेंड द मोस्ट ड्युरिंग द डिस्पर्शन. हे बघितलं आपण की कुठला कलर, सो व्हायोलेट कलर बेंड द most. The next one is the visible spectrum of light. Which color has the maximum wavelength? कुणाची वेव्हलेंथ ही जास्त असते. मग आता तुम्ही बघा स्टुडंट्स की जनरली हा जो व्हिजिबल लाईट आहे या साइडला आहे अल्ट्राव्हायोलेट लाईट, या साइडला आहे इन्फ्रा
रेड इन्फ्रारेड लाईट. मग ही जी व्हिजिबल लेंथ आहे, व्हिजिबल रिजन आहे, या व्हिजिबल रिजन मध्ये आपले 7 कलर येतात, ज्याच्यामध्ये आपण लिहू शकतो VIBGYOR. आणि याची रेंज सुरू होती 7000 अँगस्ट्रॉम किंवा तुम्ही म्हणू शकता 750 नॅनोमीटर. इथे याला लिहू शकता सॉरी इट इज नॉट 7000, इट्स 4000. ठीक आहे. ओके 4000 अँगस्ट्रॉम किंवा तुम्ही असं लिहू शकता 4000 angstrom किंवा 400 नॅनोमीटर टू 7500 angstrom की और 750 नॅनोमीटर. मग जास्त वेवलेंथ कुणाची आहे, तर आपल्याला इथून कळून जाईल की आपल्याला रेड कलरची वेवलेंथ ही सगळ्यात जास्त आहे. मग याच्यावर वेगवेगळे क्वेश्चन देखील बघू शकता की बाबा रेड आणि ऑरेंज मध्ये वेवलेंथ जास्त कुणाची आहे, व्हायलेट आणि इंडिगो मध्ये जास्त वेवलेंथ कुणाची आहे, कमी वेवलेंथ कुणाची आहे. सो स्टार्टिंग फ्रॉम द 4000 angstrom टू 7500 angstrom. ठीक आहे स्टुडंट्स. तर ज्याची वेवलेंथ जास्त त्याची स्पीड, त्याची जी स्पीड आहे आपण असं म्हणूया की ज्याची वेवलेंथ जास्त त्याची स्पीड सुद्धा जास्त, वेवलेंथ कमी तर स्पीड कमी. ठीक आहे. ओके. Now what causes the formation of rainbow in the sky after rainfall? एक गोष्ट लक्षात ठेवा स्टुडंट्स की ज्यावेळेस रेनबो फॉर्मेशन होतं, रेनबो फॉर्मेशन मध्ये काय होतं की जो वॉटर ड्रॉपलेट्स आहे, या वॉटर ड्रॉपलेट्स मध्ये सगळ्यात सुरुवातीला व्हाईट लाईट हा एंटर होतो. आणि जसा हा व्हाईट लाईट एंटर होतो, सुरुवातीला काय होतं, त्याचं डिस्पर्शन होतं. सुरुवातीला त्याचं डिस्पर्शन होतं आणि डिस्पर्शन झाल्यानंतर नंतर काय होणार आहे की त्याचं रिफ्रॅक्शन होणार आहे, त्याचं रिफ्रॅक्शन होणार आहे. ठीक आहे. आणि मग ज्यावेळेस त्याचं रिफ्रॅक्शन होईल, ज्यावेळेस त्याचं रिफ्रॅक्शन होईल म्हणजे बेसिकली त्याच्यानंतर त्याचं इंटरनल रिफ्लेक्शन होतं, त्याचं इंटरनल रिफ्लेक्शन होतं आणि देन रिफ्रॅक्शन होतं. सो बेसिकली काय व्हायलं, बेसिकली काय व्हायला की या पॉइंटला डिस्पर्शन व्हायलं, या पॉइंटला डिस्पर्शन व्हायलं, या पॉइंटला इंटरनल रिफ्लेक्शन व्हायला लागलं आणि या पॉइंटला रिफ्रॅक्शन पण व्हायला लागलं. सो रेनबो फॉर्मेशन इज अ कंबाइंड फिनोमेना ऑफ refraction of light, dispersion of light and internal reflection of light. It is the internal reflection of light. So C is the option. Yes, correct option, guys, students. C is the correct option. The next one is what is the condition of total internal reflection to occur when light travel between two media? तर आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शनची कंडिशन काय स्टुडंट्स, तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शनची सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे की लाईट हा डेन्सर मधून रेअरर मध्ये गेला पाहिजे. दुसरी महत्त्वाची कंडिशन आहे की त्याचा जो अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त पाहिजे. मग आपण म्हणू की लाईट मस्ट ट्रॅव्हल फ्रॉम रेअरर टू डेन्सर. इट इज अ रॉंग स्टेटमेंट. हे जे स्टेटमेंट आहे हे कसं आहे, हे रॉंग स्टेटमेंट आहे. देन लाईट मस्ट ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर टू रेअरर, हे बरोबर आहे. The angle of incidence must be less than critical angle, नाही तो जास्त पाहिजे. The angle of incidence must be exactly 0, हे चुकीचं आहे. So B is the correct option. B is the correct option. ठीक आहे स्टुडंट्स. Okay. Then when the angle of incidence in a denser medium is equal to the critical angle, then what is the angle of refraction in a rarer medium? We know that student कि when light travel from denser to rarer medium, ज्यावेळेस लाईट हा डेन्सर टू रेअरर मीडियम मधनं जातो आणि जर का त्याचा अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल अँगल एवढा असेल, हा I इज इक्वल्स टू थीटा सी एवढा असेल, तर रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मस्ट बी 0. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय पाहिजे, 0 पाहिजे. सो इथे C विल बी द ऑप्शन. नाउ what is an optical illusion caused by atmospheric refraction and total internal reflection in desert, that we call them mirage. आपण जे बघितलं ना की डेझर्ट मध्ये काय होतं की ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन मुळे काय होतं, आपल्याला
आपल्याला दूरचे वस्तूचे रिफ्लेक्शन म्हणजे डेझर्टमध्ये पाणी नसताना देखील आपल्याला रिफ्लेक्शन दिसतात अँड दॅट इज बिकॉज ऑफ ॲटमॉस्फिअरिक रिफ्रॅक्शन. ठीक आहे. नेक्स्ट the refractive index of water is a 4/3. Then what is the refractive index of air with respect to water? आता लक्षात ठेवा स्टुडंट्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल्स टू काय असते, VA अपॉन VW and that is NW upon NA आणि याची व्हॅल्यू काय आहे 4/3 आहे. मग विचारले काय तुम्हाला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू वॉटर इज इक्वल्स टू 1 अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर, सो 1 अपॉन 4/3 and is equals to 3/4 is equals to 3/4. So here C is the option. त्याचा ऑप्शन काय स्टुडंट्स, C is the option. A ray of light falls normally on the surface of glass slab. What is the angle of refraction? जसं आपण याच्या अगोदर डिस्कस केले की जर का एखादा रे हा नॉर्मली इन्सिडेंट झाला तर तो ॲज इट इज पास होतो. सो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑल्सो 0. Angle of refraction is also 0. Then what is the refractive index of the medium if the speed of light in the medium is 1.5 into 10 to the power 8 meter per second? त्यांनी काय सांगितले, what is the refractive index? Here n is equals to v1, n is equals to v1 upon v2. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्यांनी 1.5 दिला. 1.5 is equals to v1 ची व्हॅल्यू असते 3 into 10 raised to power 8 meter per second upon v2. आपल्याला काय करायचंय, v2 फाइंड करायचा आहे. v2 त्या साइडला घेऊन जा. v2 is equals to 3 into 10 raised to power 8 upon 1.5. आता आपल्याला माहिती आहे स्टुडंट्स 1.5 2 जा 3, so that is equals to 2 into 10 raised to power 8 meter per second is the speed of light. काय विचारले त्यांनी, ऍक्च्युअली स्पीड दिलेली आहे इथे, तुम्हाला स्पीड दिलेली आहे. सो n is equals to v1 upon v2, so that is equals to 3 into 10 raised to power 8 upon 1.5 into 10 raised to power 8. सो आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे. ऑब्वियसली 10 raised to power 8 10 raised to power 8 गेट कॅन्सल. सो 1.5 2 जा 3, सो n is equals to 2. इथे तुम्हाला जर का रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला असेल तर स्पीड काढता येते, पण हा जो पार्ट आहे, हा पार्ट जो आहे तुमचा, हा पार्ट जो आहे हा तुम्हाला प्रिपेअर नाही करायचा. हा जर समजा if n is equals to 1.5 ची कंडिशन आहे, सो our answer is n is equals to 2 and B is the option की ज्याच्यामध्ये n is equals to 2 दिलेला आहे. Now stars appear higher in the sky than they actually are due to which continuous phenomena? So changing atmospheric density causing refraction. तर रिफ्रॅक्शन मुळे काय होतं, त्याची डेन्सिटी चेंज होती. डेन्सिटी जर का चेंज झाली, सो स्टार्स बिहेव्स लाईक अ ट्विंकलिंग. सो ए इज द ऑप्शन. आता याच्यामध्ये शेप ऑफ अर्थ आहे, क्लाउड कव्हरेज आहे, अर्थ रोटेशन आहे, ते जास्त मॅटर करत नाहीये. नाउ विच पॅरामीटर डिटरमाइन द ऑप्टिकल डेन्सिटी ऑफ द मीडियम? कुठला पॅरामीटर हे ऑप्टिकल डेन्सिटी इंडिकेट करतात? Mass density of the medium, refractive index of the medium, volume of the medium and weight of the medium. Basically refractive index indicates the optical density of the medium. So higher the optical density, higher the answer, higher the refractive index. Okay? Now what is the relation between refractive index of medium 2 with respect to medium 1 is the velocity of light v1 v2. मी तुम्हाला याच्या अगोदर एक फॉर्म्युला लिहून दिला स्टुडंट्स की n2 with respect to 1 is equals to v1 upon v2 is equals to n2 upon n1. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर सेम असा जर का मी दुसरा फॉर्म्युला लिहिला की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम इज इक्वल्स टू v2 upon v1 is equals to n1 upon n2 and that is the second formula. हा काय सेकंड फॉर्म्युला, म्हणजे सेकंड म्हणजे त्याच टाइपचे फॉर्म्युले आहेत. मग आता इथे फक्त वेलोसिटीचं रिलेशन विचारले. मग जर वेलोसिटीचं रिलेशन विचारले तर काय सांगितले तुम्ही की n12 म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम काय असायला पाहिजे, तर v2 upon v1 असायला पाहिजे का v1 upon v2? So it should be v1 upon v2 and C is the option. C is correct option. ठीक है.
हे होते स्टुडंट्स आपले मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन्स. आता त्याच्यानंतर आहे ऑड वन आउटचे क्वेश्चन. ठीक आहे. मग आता या ऑड वन आउट मध्ये तुम्हाला काय करायचंय, एकदा हे सगळे क्वेश्चन्स प्रॉपरली वाचा आणि त्याच्यानंतर आपण वन बाय वन काय करूयात, डिस्कस करूयात. रेड, ग्रीन, व्हायलेट, इन्फ्रारेड, बेसिकली सगळे हे विजिबल आहेत. इन्फ्रारेड हा इनविजिबल आहे किंवा विच इज नॉट विजिबल टू अस. ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, ॲडव्हान्स सनराइज, मिराज अँड रेनबो फॉर्मेशन. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स हे ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन मुळे होतात. ॲडव्हान्स सनराइज इज ऑल्सो ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन अँड रेनबो फॉर्मेशन मध्ये सुद्धा ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन आहे. बट मिराज मध्ये काय होतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ही प्रॉपर्टी यूज केली जाते. सो मिराज इज द ऑड वन आउट. देन वेलोसिटी, वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी अँड एम्प्लिट्यूड, सगळे पॅरामीटर चेंज होतात एक्सेप्ट फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. ग्लास, वॉटर, डायमंड, व्हॅक्यूम, याच्यामध्ये व्हॅक्यूम हे म्हणजे व्हॅक्यूम मध्ये लाईटची स्पीड सगळ्यात जास्त आहे. बाकीचे जे मीडियम आहे ते मटेरियल मीडियम आहे. स्पेक्ट्रम, प्रिझम, डिस्पर्शन आणि कॉन्व्हेक्स लेन्स. तर जर का तुम्ही बघितले की स्पेक्ट्रम मध्ये काय आहे, तर लाईटचे जे स्पेक्ट्रम असतात ज्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहे, प्रिझम काय करतो, तो स्पेक्ट्रम फॉर्म करतो आणि डिस्पर्शन मीन्स स्पेक्ट्रम फॉर्मेशन. सो इथे कॉन्व्हेक्स लेन्सचा काहीच कन्सर्न नाहीये. सो कॉन्व्हेक्स लेन्स इज ऑड वन आउट. तुम्ही जर का बघितलं sin i upon sin r is a refractive index. Refractive index is also v1 upon v2, lambda 1 upon lambda 2, and c by nu is the odd one out. c by nu is the odd one out. ठीक आहे. रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन आणि स्कॅटरिंग. तर बेसिकली काय, तर रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन हे पण लाईटचे फिनॉमिना आहेत. स्कॅटरिंग इज ऑड वन आउट. वॉटर, केरोसिन, टर्पेंटाईन आणि एअर. तर वॉटर, केरोसिन आणि टर्पेंटाईन ऑइल हे तिन्ही लिक्विड मीडियम आहेत. बाकीचे जे एअर आहे हे गॅसियस मीडियम आहे. अर्ली सनराइज, डिलेड सनसेट, apparent position of star, blue color of the sky. Blue color of the sky is due to the scattering of light. त्याच्यामुळे हे काय आहे, अर्ली सनराइज, डिलेड सनसेट आणि apparent position of the star get changed due to the atmospheric refraction. बाकीचे सगळं scattering of light. So it is a odd one out. The next, critical angle, denser to rarer medium, angle of refraction is 90 degree, rarer to denser medium. So this concept is related to the total internal reflection. आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये काय होतं विद्यार्थ्यांनो, की तिथे क्रिटिकल अँगलचा कन्सर्न आहे. लाईट शुड पास डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम पाहिजे आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन क्रिटिकल अँगलला हा 90 असतो. इथे लास्ट जे ऑड वन आउट आहे ते काय आहे, तर रेअरर टू डेन्सर मीडियम आहे. ठीक आहे. द नेक्स्ट वन इज ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स. मग या ट्रू ऑर फॉल्स मध्ये आता तुम्हाला हे व्यवस्थित वाचायचे. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम डिपेंड्स ऑन द वेलोसिटी ऑफ द लाईट. सो दिस स्टेटमेंट इज अ ट्रू स्टेटमेंट. When light travel from water to air, it bend towards the normal. Water to air आहे, so it bend away from normal. So this is a false statement. The critical angle of the medium is the angle of incidence, for which angle of refraction is 0. Basically हे देखील false statement आहे. Angle of refraction is 90 degree. Critical angle साठी angle of refraction हा काय असतो, 90 असतो. Violet light travel with the highest speed inside the glass prism. जो जास्त बेंड होतो तो कमी स्पीड वाला असतो. मग आपण म्हणू की याची स्पीड ही मिनिमम आहे. त्याने काय झालं, व्हायलेट लाईट ट्रॅव्हल विथ हायेस्ट स्पीड इनसाइड द ग्लास प्रिझम कंपेअर्ड टू द अदर व्हिजिबल कलर. अदर व्हिजिबल कलर सगळ्यात जास्त कुणाची स्पीड आहे स्टुडंट, तर सगळ्यात जास्त स्पीड आहे रेडची. रेड कलरची स्पीड सगळ्यात जास्त आहे व्हिजिबल रिजन मध्ये. द युनिट यूज टू मेजर द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डायोप्टर. बेसिकली लेन्सची पॉवर आपण डायोप्टर मध्ये मोजतो. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला युनिटच नाहीये, त्याच्यामुळे हे देखील फॉल्स स्टेटमेंट आहे. अ मिराज इज अन ऑप्टिकल इल्युजन ऑब्झर्व्ड ड्यू टू द युनिफॉर्म टेम्परेचर ऑफ ॲटमॉस्फेरिक एअर लेयर्स. युनिफॉर्म टेम्परेचर असतं का नाही, नॉन युनिफॉर्म टेम्परेचर असतं. सो हे देखील फॉल्स स्टेटमेंट आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट चेंजेस ॲज इट पासेस फ्रॉम एअर टू ग्लास. फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट हा चेंज होत नाही, फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट चेंज होते, त्यामुळे हे देखील फॉल्स स्टेटमेंट आहे. The absolute refractive index of any material is always greater than 1. Yes student. कुठल्याही मटेरियलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 1 पेक्षा जास्त असतो अदर दॅन व्हॅक्यूम. तुम्ही बघा ना, एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 1.0003. ठीक आहे. सो दिस स्टेटमेंट इज अ ट्रू स्टेटमेंट. दिस स्टेटमेंट इज अ
true statement. Okay, so this one is a true statement. Okay, the star twinkle because of physical position of in the space shift rapidly every second. त्यांची physical position change होते का? नाही. Absolute refractive index of the medium get change. So this statement is a false statement. The Sir Isaac Newton was the first to use the glass prism to obtain the spectrum of sunlight, and that's a true statement. ठीक आहे स्टुडंट्स, तर व्यवस्थित हे स्टेटमेंट वाचा, याला व्यवस्थितरित्या प्रिपेअर करा आणि याचे ट्रू स्टेटमेंट कुठले आहेत. आता आपण ट्रू और फॉल्स तर आपण फाइंड केले, पण याचे ट्रू स्टेटमेंट कुठले आहेत हे तुम्हाला काय करायचंय, फाइंड करायचंय. द नेक्स्ट, मॅच द फॉलोइंग. आता इथे आपण 10 पेअर घेतलेले आहेत आणि जनरली तुम्हाला एक्झाम मध्ये एकच येते, ही सेकंड वन क्वेश्चन बी मध्ये एक येते एका मार्कासाठी. पण मला असं वाटतं की आपण मॅक्झिमम प्रॅक्टिस ही केली पाहिजे, जेणेकरून तुमची अंडरस्टँडिंग ही चांगली होईल. मग पहिला काय, तर स्नेल्स लॉ. आता इथे स्टुडंट स्नेल्स लॉ, तर बेसिकली हा जो कॉन्स्टंट साइन आय अपॉन साइन आर आहे, याला म्हणू आपण की इथे ई असेल. डिस्पर्शन कशाला म्हणायचं, तर डिस्पर्शन जनरली स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट. सो याच्या पुढे एफ असेल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं युनिट, इट हॅज नो युनिट, सो हिअर इज ए जी. क्रिटिकल अँगल काय असतो, क्रिटिकल अँगल. सो क्रिटिकल अँगल मध्ये रेनबो फॉर्मेशन, रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटी, बेंड द लिस्ट, मिराज, कॉन्स्टंट साइन आय अपॉन साइन आर, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 90. क्रिटिकल अँगल ला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती असतो, 90 डिग्री असतो. ओके, रेड लाईट काय, रेड लाईट हा लिस्ट बेंड झालेला आहे, सो सी इज द ऑप्शन. व्हायलेट लाईट हा मॅक्सिमम बेंड झालेला आहे, मोस्ट बेंड झालेला आहे, जी इज द ऑप्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, वेलोसिटी ऑफ लाइट इन वैक्यूम, वेलोसिटी ऑफ लाइट इन वैक्यूम किती स्टुडंट्स, तो इट इज अ I 3 into 10 raised power 8 मीटर पर सेकंड. ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन, तर त्याच्यामध्ये ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन मध्ये आपण असं लिहू शकतो की टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये मिराज येऊन जाईल. इथे मिराज मध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन, वॉटर ड्रॉपलेट्स मध्ये रेनबो फॉर्मेशन येऊन जाईल आणि ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन इज द रेशो ऑफ सेम क्वांटिटी, रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटी. तर इथे तुम्हाला मॅच करून दिलेले आहेत, याला व्यवस्थित प्रिपेअर करा विद्यार्थ्यांनो. त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो पार्ट आहे हा आहे पॅरेग्राफ बेस्ड क्वेश्चन. तर एकदा पॅरेग्राफ तुम्हाला काय करायचंय, स्क्रीनला पॉज करायचं आणि रीड करायचं आणि स्वतः हे पॅरेग्राफ सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुम्ही या व्हिडिओला कंटिन्यू करू शकता. ठीक आहे. A beam of white light passed through a glass prism. The prism split the white light into different colors, forming a spectrum. Violet light bend the most, while red light bend the least. This phenomena occurs because of different color travel with different speed inside the prism. Okay. Now, what is the splitting of white light into different colors is called dispersion. Student, that we call them dispersion of light. And dispersion की definition is here. The separation of white light into its component color. Which color deviate most? So it's a violet color deviate most. Which color maximum wavelength is the visible? तर याची जी रेड आहे, रेडची मॅक्झिमम वेवलेंथ आहे. नाउ व्हाय डू द डिफरंट कलर बेंड डिफरंट इन, ड्यू टू डिफरंट स्पीड, ड्यू टू डिफरंट स्पीड, ड्यू टू डिफरंट स्पीड they bend with different angle, they bend with different angle. Next paragraph here, when light travels from denser medium to rarer medium, it bend away from the normal. If the angle of incidence becomes greater than critical angle, the light ray get reflected completely inside the denser medium. This phenomenon is called as total internal reflection. Mirage formation in a desert is an application of total internal reflection. इथे देखील तुम्हाला तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळालेली असेल. ओके, क्वेश्चनला बघूयात. इन विच डायरेक्शन डज द लाईट बेंड व्हेन इट ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर टू रेअरर? ज्यावेळेस लाईट डेन्सर टू रेअरर होतो, इट बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल, अवे फ्रॉम नॉर्मल, अवे फ्रॉम नॉर्मल. नाउ व्हाट इज द अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर विच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 90 डिग्री? सो दॅट वी कॉल देम क्रिटिकल अँगल. त्याला काय म्हणायचं, क्रिटिकल अँगल.
What phenomena occurs when angle of incidence exceeds the critical angle? Total internal reflection. काय होतं स्टुडंट्स? Total internal reflection. आणि जे सगळ्यात नेम द नॅचरल फिनॉमिना कॉज ड्यू टू द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन इन डेझर्ट अँड दॅट वी कॉल देम मिराज. ठीक आहे. नेक्स्ट आणि लास्ट पॅराग्राफ बघूया स्टुडंट्स. एकदा रीड करतात प्लीज. Star appears to twinkle because of atmospheric refraction. Different layers of the atmosphere have different densities and temperatures. As sunlight passes through these layers, it continuously bends, causing the apparent position and brightness of the stars to change rapidly. Atmospheric refraction is also responsible for the advanced sunrise and delayed sunset. Now, which phenomena is responsible for the twinkling of star? So, atmospheric refraction. Atmospheric refraction. ठीक है. Now, why does atmospheric refraction occurs continuously in the atmosphere? So, different layers have different layers. इथे त्याचा answer असू शकतो. Different layers of atmosphere have different densities and temperature. So, when light passes through that layers, its density, that means when light passes through the layers, it continuously bend due to apparent position get changed. So why does atmospheric refraction occurs continuously? So due to changing density and temperature of atmosphere. ॲटमॉस्फिअरची डेन्सिटी आणि टेम्परेचर हे कंटिन्युअसली काय होतं? चेंज होतं. नाउ व्हॉट कॉज द ॲपरंट पोझिशन ऑफ द स्टार्स टू चेंज? दॅट व्हॉट कॉजेस ॲज द डेन्सिटी अँड टेम्परेचर चेंजेस इट्स ॲपरंट पोझिशन गेट चेंज. ठीक आहे स्टुडंट्स. नेम द फिनॉमिना कॉज ड्यू टू ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन नियर द सनराइज अँड सनसेट. सो वी कॅन से दॅट ॲडव्हान्स सनराइज अँड डिलेड सनसेट. Advanced sunrise and delayed sunset are the two phenomena due to atmospheric refraction. एवढे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला याची प्रॉपर अंडरस्टँडिंग आलेली असेल स्टुडंट्स. तुम्ही याची पीडीएफ देखील करूया.